प्रवीण कुमार स्वामी यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आमचे आदरणीय मित्र मार्गदर्शक मेघराज यांनी बरीचशी ओळख करून दिलेली आहे. DTLS कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय महेशजी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साबूजी, अपकमिंग डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माझे मित्र उमरग्याचे जावई आदरणीय सुधीरजी, मोठी पवळेजी, या स्टेजवर उपस्थित असलेले लितेशजी, प्रेसिडेंट सोमेश, प्रेसिडेंट सेक्रेटरी लक्ष्मीकांत आणि या DTLS कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गॅलेक्सी ऑफ पास्ट प्रेसिडेंट्स आणि गॅलेक्सी ऑफ रोटेरियन्स, रोटरीयन्स आणि त्यांच्या परिवारातील काही मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. वसायदानामध्ये सगळ्यात पहिलं वाक्य आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे वसायदानी. या माऊली ज्ञानेश्वरानं जगाच्या कल्याणाचं वसायदान मागितलं, तेच ब्रीद रोटरीनं घेतलेलं आहे. आज जर रोटरीचं आपण 2025-26 ब्रीदवाक्य पाहिलं तर युनाइट फॉर गुड, चांगल्या गोष्टीसाठी एकत्रित या. आणि हा 1905 पासूनचा हा एक प्रवास रोटरीचा, अतिशय सुंदर प्रवास. आणि आज रोटरीचा आपण अथांग असं स्वरूप या ठिकाणी पाहतो आणि त्या रोटरीचा सदस्य असल्याचा अभिमान मला नक्कीच आहे. मला कुठेही गेलं तर रोटरीचा आमदार असं म्हटलं जातं आणि ते म्हणत राहावं हे देखील मला मनाला भावतं. हे मी या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. रोटरीनं काय दिलं मित्रांनो आणि काय देतं? DTLS मध्ये जे काही आपण लीडर आहात, आता आपल्याला या डिस्ट्रिक्ट 3 वर 3 नेतृत्व करायचं आहे, एक नियोजन करायचं आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष म्हणून 2025-26 ची ओळख निर्माण व्हावी. तसं तर 1 वर्षाचा कालावधी अध्यक्षांसाठी हा अतिशय चॅलेंजिंग आहे आणि त्या चॅलेंज मध्ये आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व आणि सोबत दातृत्व या तिन्ही गोष्टी उठून दिसल्या पाहिजेत. त्यासाठी भान ठेवून नियोजन केलं पाहिजे आणि भान ठेवून नियोजन करत असताना, काम करत असताना मात्र बेभान व्हायला पाहिजे. म्हणजेच भान ठेवून नियोजन करा आणि बेभान म्हणून काम करा, तर तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व नक्की उठून दिसेल. आणि आपण सर्वजण ते करा ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, नेहमीच मी म्हणत असतो, पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत. इथं एका पंथाचं नाव जगभर प्रसिद्ध झालेलं आहे, वारकरी पंथ. या वारकरी पंथामध्ये जात नाही, धर्म नाही, उंच नीच, श्रीमंती नाही, गरिबी नाही. एकमेकाच्या पाया पडतो, एकमेकांना गुरु मानतो. तो देखील बेस मला रोटरीमध्ये कधी कधी दिसून नेऊ, किंबहुना तोच बेस या ठिकाणी आहे. रोटरीमध्ये आपण कधीच कोणाची जात विचारत नाही, कधीच कोणाचा धर्म विचारत नाही, कधीच कोणाचा पंथ विचारत नाही, कधीच त्याची संपत्तीची मोजदाद आपण एकमेकाची करत नाही. ही सामायिकता किंवा ही समानता जेव्हा रोटरीमध्ये दिसते, तेव्हा जगातला सर्वात चांगला पंथ किंवा चांगला समुदाय म्हणून रोटरीची ओळख जवळपास 125 वर्ष या ठिकाणी टिकून आहे. आणि ती टिकून ठेवण्यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि ती भूमिका आपण कायमस्वरूपी पार पाडत राहू. त्यासोबत मी रोटरीचा आमदार म्हणून, माझ्यासाठी रोटेरियन म्हणून अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी बहिणींना आणि इथं जमलेल्या अनेकांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस 2009 उमरगा लोहारा मतदारसंघ राखीव झाला, तेव्हापासून मेघराजनी म्हणल्यासारखं कुठंतरी आपण खुर्ची बदलावी असा विचार डोक्यात येत होता, परंतु संधी योग्य मिळत नव्हती. मी आयुध तयार करत होतो, लढण्याची तयारी करत होतो.
शस्त्रास्त्र जमा करत होतो आणि ऐन 2024 ला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस द्विधा मनस्थितीमध्ये होतो सर. एकीकडे शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये निष्पाप आणि निरागस मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे, भारताचा आदर्श नागरिक करायचा आहे, आणि दुसरीकडे गेल्या 5 वर्षामध्ये राजकारणातल्या अतिशय विचित्र गोष्टीची परिसीमा गाठलेला एक कालावधी आपण पाहिलेला होता. आणि तिथं जाऊन समाजसेवेचं ऋण, समाजसेवेचं व्रत हाती घेणं, या 2 गोष्टी माझ्या समोर होत्या. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये माझी अवस्था अर्जुनासारखं झालेली होती. अर्जुन लढायला उभा होता, रथ तयार होता, शस्त्र तयार होती, त्याच्यामध्ये ताकद होती, पण त्याला लढ म्हणणारा कृष्ण मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला उपदेश देतो त्यावेळेस तो लढायला तयार होतो आणि ती लढाई जिंकतो. तशी अवस्था माझी झाली होती. आणि त्यावेळेस कृष्णाची भूमिका या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर दीपक पोकळेंनी पार पाडली. आणि ती लढाई त्यांच्या आणि संपूर्ण उमरगा परिवारातल्या रोटरीचे जेवढी काही माझी मंडळी आहेत, मित्र आहेत, त्यांच्या साथीने मी ती लढाई लढली, जिंकली. योगायोग असा आहे, 1997 ला नोकरीला लागलो. साहेब देखील 1997 ला उमरग्यात आले. 1997 ते 2024 28व्या वर्षी नोकरीचा मी राजीनामा दिला. 25/10/2024 ला राजीनामा दिला आणि 23/11/2024 ला आमदार झालो. 28व्या वर्षी राजीनामा देणं आणि 28व्या दिवशी आमदार होणं हे त्या विधान भवनातल्या इतिहासातली कदाचित पहिली वेळ असेल. आणि कसल्याच पद्धतीचा राजकीय वारसा नसताना एक समाजसेवा केल्यानं काय मिळतं आणि नशीब म्हणजे काय असतं ते जर कोणाला विचारायचं असेल तर प्रवीण स्वामीकडे बघा. आणि आपण देखील आपले स्वतःचं थोडंसं कर्तृत्व, थोडंसं नेतृत्व आणि जमेल तेवढं दातृत्व जर आपण करू शकलो तर नक्की आपल्यासाठी एक उज्ज्वल असं भवितव्य आपल्या समोर आहे. इथं रतन टाटा यांचे 2 वाक्य अतिशय महत्वाचे आहेत. बसले जागी मी वाचत होतो, अप्स अँड डाऊन इन लाईफ आर व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप अस गोइंग बिकॉज स्ट्रेट लाईन इवन इन अ जीसीसी मीन्स वी आर नॉट अलाइव्ह. आयुष्यामध्ये चढ उतार हे आवश्यक आहे आणि जर हे चढ उतार नसते आणि सरळ लाईफ असते, आपण शांत बसलो असतो तर काहीच करू शकत नाही. मेडिकलच्या भाषेमध्ये स्ट्रेट लाईन म्हणजे डेथ आहे. आपल्याही आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स अतिशय आवश्यक आहेत आणि त्या अप्स अँड डाऊन्स मध्ये काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकत गेलं पाहिजे. आणि ते शिकत असताना अनेकांचा सहारा आपल्याला घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य हे एक नातं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या पवित्रशा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप मोठं आणि नशिबात क्षेत्र आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटर पुढे गेलेला आवडत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिष्य पुढे गेलेला आवडत नाही. परंतु शिक्षण हे क्षेत्र असं आहे जिथं शिष्य पुढे गेलेलं सगळ्या गुरूंना आवडतं, शिष्य मोठा झालेला सगळ्या गुरूंना आवडतं. त्या पवित्रशा शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करत होतो. आणि रोटरी 2014 जेव्हा रोटरीमध्ये आलो तेव्हा नितीन सारखा अतिशय एनर्जेटिक प्रेसिडेंट मला एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी लाभला. माझ्यावर खूप कमी वय, जवळपास 10 वर्ष कमी वय, परंतु काम करण्याची एनर्जी, ताकद किंवा ज्याला जे जमतं ते काम देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो चांगला एक लीडर होऊ शकतो. ते क्षमता नितीन मध्ये होती. त्यांनी आमच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याच्यानंतर आपल्या रोटरीच्या पद्धतीप्रमाणे डायरेक्टर, मग सचिव आणि मग अध्यक्ष अशी काहीशी पद्धत मला दिसते. परंतु थेट 2017 ला त्यांनी अध्यक्ष होण्याची संधी माझ्या सर्व मित्रांनी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केलो. शहरातली रोटरी, मोठ्या लोकांची रोटरी, अनेक काही विरोध रोटरीला होती, परंतु ते माझ्याकडे बघितल्यानंतर कोणालाही खरं वाटत नव्हतं. 10 गावं साहेबांनी त्या ठिकाणी इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट नावाखाली घेतली. साहेबांनी मला जीसीबी 3-4 महिने माझ्याकडेच ठेवून टाकला आणि त्या 10ही गावामध्ये
आपण जलसंधारणाची कामं केली सर. आणि योगायोगानं लोकांनी जवळपास 8 वर्षानंतर मला त्याचं फळ दिलं, आशीर्वाद दिलं. त्या 10 गावामध्ये मी 70% पेक्षा जास्त मतदान घेतलो. हे रोटरीचं आणि निस्वार्थ मनाने सेवा. मी ज्यावेळेस अध्यक्ष होतो तेव्हा मला वाटत नव्हतं की मी आमदारकी लढवावी, पण एक मनात इच्छा होती आपण लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांमध्ये मिसळावं आणि काम करावं. 10 ते 4 ड्युटी झाल्यानंतर शिक्षकांना असं काय असतं, भरपूर पगार, भरपूर वेळ, भरपूर सुट्ट्या, फक्त त्याचा उपयोग चांगला करता आला पाहिजे. आणि तो जर चांगला उपयोग केला तर कदाचित माझ्यासारखा आमदार या ठिकाणी आपल्याला बघता येतो. रोटरीमध्ये आता महेशजींनी सांगितलं की विधान भवनामध्ये जवळपास 7 रोटरी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत. ही देखील एक रोटरीची ताकद आहे. इथंच आपण काम करत असताना स्वतःला फर्निश केलं पाहिजे, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. आता दुसरं एक रतन टाटाचं वाक्य तिथेच आहे बघा, नन कॅन डिस्ट्रॉय आयर्न बट इट्स ओन रस्ट कॅन. Likewise, none can destroy a person, but his own mindset can. जर आयर्नला म्हणजे लोखंडाला कुणी नष्ट करू शकतं तर ते फक्त आणि फक्त त्याच्यावर चढणारा गंज. तसंच माणसाला त्याच्या मनावर चढणारा गंजच नष्ट करू शकतो जर तुम्ही तो गंज लागू नाही दिला मनाला आणि त्याला कायम प्रेस करत राहिला तर नक्की जगामधला एक सर्वात आनंदी आणि सर्वात चांगला व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल. आणि त्या ओळखीसाठी देखील आपण प्रयत्न करत असतो. इथं रोटरीमध्ये काय काय मिळतं? रोटरीमध्ये मिळते मैत्री, रोटरीमध्ये मिळतं शिक्षण, रोटरीमध्ये मिळते आपुलकी. आता इथं त्या मैत्रीच्या माध्यमातून आपण जे काम करत राहिलो त्या कामाचं एक फळ आपल्याला चांगलं मिळतं आणि त्याच्यातून नव्या नव्या मित्रांची ओळख आपली होते आणि आपण त्या मित्रांकडून प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपलं सुखकर आयुष्य होतं. पाण्याचा एक थेंब असतो, पाण्याचा एक थेंब जर तो तव्यावर पडला तर जळून जातो. पाण्याचा तोच थेंब जर गवताच्या पात्यावर सकाळी पडलेला दिसला तर एक सुंदर असं चित्र तुम्हाला दिसतं. पाण्याचा तोच थेंब जर मोत्यामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा अमूल्य असा मौल्यवान होतो. आणि ही जादू असते त्या स्पर्शाची, त्या शिंपल्यात असणाऱ्या त्या नत्र त्याला हे म्हणतात, एक प्रकारचं लिक्विड असतं, त्या लिक्विडच्या स्पर्शाची. ती लिक्विड या रोटरीमध्ये मिळतं आणि आपल्या जीवनाचा मोती होण्यास वेळ लागत नाही असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी साध्य कराव्यात अशी मनामध्ये इच्छा ठेवतो त्यावेळेस नक्कीच आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाची गरज खूप असते. आमच्या मेघराजीने सांगितल्यासारखं ज्यावेळेस हे लढण्याचा निर्णय झाला त्यावेळेस अनेक जण तयार होते मला साथ द्यायला, अनेक जण तयार होते मला आर्थिक मदत करायला, परंतु कुटुंब संस्था ही भारतीय संस्कृतीचा मूळ भाग आहे. आणि मला वाटलं की आपण पहिल्यांदा आपलं एक कुटुंबातल्या व्यक्तींना विचारावं कोणाला. माझे वडील सर्वसाधारण व्यक्ती, अतिशय साधे आणि भोळे, अगदी 1 वर्षाच्या मुलाला देखील यावं जावं बोलणारे. आई अतिशय कष्टातून आणि स्वतःच्या हिमतीवर आपलं जीवन आणि माझं जीवन घडवणारी. त्यांना फक्त आशीर्वाद देणं एवढंच माहित होतं. माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, तुम्ही लढा असं त्यांना सांगणं माहित होतं. परंतु एक कुटुंबाची जबाबदारी मी बाहेर राहिल्यानंतर कोणाला द्यावी तर माझा लहान भाऊ विकास कदाचित माझ्यापेक्षा लहान असून माझ्यापेक्षा समज जास्त आहे असं नेहमीच मला वाटतं. त्याचं कारण असं आहे, यावेळेस तिकीट फिक्स झालं आणि ते तिकीट फिक्स झाल्यानंतर मी त्याला रात्री 11 वाजता फोन केला, अरे आता मला तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि लढायचं आहे. म्हणलं लढ. अरे राजीनामा देऊन लढायचं आहे. म्हणलं काय होते राजीनामा दे.
अरे पगार पुढे मिळणार नाही. मग त्यांना म्हणलं काय होत, मी आहे, माझ्या बायकोची नोकरी आहे, आईचं पेन्शन आहे आणि कुटुंब सांभाळायला मी आहे. हे शब्द ऐकून साहेब अक्षरशः 10 मिनिट मला बोलता आलं. कारण एक तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये पुढे येऊन काम करतात त्यावेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असलं तर जगातली कोणती अशक्य गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, ते मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. त्याकरता आपण एकत्रित कुटुंबावर देखील विश्वास ठेवला पाहिजे. आणि रोटरी आपल्याला हेच सांगतं. आज इथं बसलेले हे सगळे मान्यवर कुठून कोणत्या भारताच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून आले, महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून आले आणि एकत्रित येऊन जगाच्या कल्याणाचं प्रसारण आपण ईश्वराकडे मागतो. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण त्या परिवाराचे सदस्य आहोत हे देखील आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. रोटरी परिवार माझा परिवार हे जेव्हा आपण मनापासून म्हणतो, बघा भारत माझा देश आहे म्हणतो, तसं रोटरी परिवार माझा परिवार आहे असं म्हणल्यानंतर कामाला एक नवी ऊर्जा मिळते, काम आपल्याला करायला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण जर केलं तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी होतो. आता हे वर्ष 2025 हे संविधानाचं 75वं वर्ष आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याचं 75वं वर्ष आहे. मी आपल्याला सर्वांना एक विनंती करणार आहे की आपण ज्या संविधानावर जगातल्या सगळ्या सशक्त अशा लोकशाही देशामध्ये राहतो आहोत, एक सगळ्यात सशक्त अशी राज्यघटना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, त्या संविधानाचं देखील आपण जागृती येणाऱ्या वर्षभरामध्ये करावं. त्या संविधानाची देखील माहिती लोकांना सांगावी अशी विनंती मी इथं असलेल्या सर्व माझ्या मित्रांना करतोय. कारण हे संविधान जे आहे प्रत्येक व्यक्तीला मिळालेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आपल्याला शिकवतं आणि त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, आम्ही सर्वजण. आम्ही या शब्दामध्ये खूप मोठा उद्देश आहे. मी म्हणलं की अहम येतो आणि आम्ही म्हणलं की तो अहम तिथं गळून पडतो. म्हणून आम्ही रोटरियन या ठिकाणी काम करत असताना आम्ही रोटरियन जर म्हटलं तर नक्की आपल्या हातातून खूप मोठं काम होणार आहे. एक जलतारा नावाचा एक नवीन प्रोजेक्ट बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. इथं पाऊस जास्त पडतो, त्या पावसाचं पाणी आपल्या शेतामध्ये जिरवायचं असेल तर हा प्रोजेक्ट एक 3x4 5x8 अशा पद्धतीनं खड्डे मारून आपण शेताच्या एका कोपऱ्यामध्ये ते पाणी साचवू शकतो, पाणी जिरवू शकतो. त्याकरता हाही प्रोजेक्ट आपण रोटरी वर्ष 2025-26 मध्ये नक्कीच एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण घेऊया. मी सुधीरजींना विनंती करणार आहे, कृपया आपण त्यासाठी मला उमरगा क्लबला पायलट प्रोजेक्ट करण्याची संधी आपण द्यावी. मी पोपरे साहेब, नितीन, माझ्यासोबत असलेले सर्व रोटेरियन त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टसाठी काम करण्यास तयार आहोत आणि ते काम केल्यानंतर त्याचं एक समाधान वेगळं मिळणार आहे. कारण पाणी कमीच नाही होणार, जमिनीतली ओल कमीच होणार नाही आहे त्या प्रोजेक्टामुळं आणि तो प्रोजेक्ट आपण सर्वांनी मिळून करूया. त्यानंतर इम्पॉसिबल हा नाव एक शब्द मला खूप आठवतो. ज्या पद्धतीनं इलनेस आणि वेलनेस सांगितलं, आय काढलं उई केक, आयच्या ठिकाणी उई ठेवलं की इलनेस वेलनेस मध्ये बदलतो, तसंच इम्पॉसिबल नावाचा शब्द आहे. इम्पॉसिबल शब्दाची फोड केलं की आय एम पॉसिबल. म्हणजे ह्या इम्पॉसिबल शब्दामध्येच मला सगळं शक्य आहे हे लपलेलं आहे आणि ते जाणून जर आपण काम करत राहिलो तर नक्की आपण खूप चांगलं काम करू शकतो. भरपूर लोक बोलणार आहेत, शिक्षक बोलायला उभारलं की 45 मिनिट नव्हे, कधी कधी दिवसभर ट्रेनिंग द्यायची सवय देखील आहे, तरी देखील आपल्याला सर्वांचं ऐकायचं आहे. मी रोटरीचा आमदार म्हणून जितकी कार्यक्रम रोटरीचे अटेंड करता येईल तितके कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करेन. माझी विनंती सुधीरजीला आहे, आपण वर्षाची सुरुवात मला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी दिला, पुन्हा मला समोर बसण्याची जास्त संधी द्यावी
ही विनंती मी या ठिकाणी करतोय, थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय